देवेंद्र फडणवीस संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांच्या घरी दाखल झालेत। पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू झाला होता। दहशतवाद्यांनी त्या संतोष जगदाळे यांची हत्या केलेली होती। त्यामुळे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे जगदाळे कुटुंबाच्या घरी दाखल झाले आहेत। आमच्या शेजारची फॅमिली किती साऊथ इंडियन होती, आजोबा माझे मागे लपले होते। त्यांना मला तुम्ही थांबू नका, हल्ला काय करणार त्यांनी फक्त यंग जेंट्स जे मध्यम वयाचे होते, 50च्या अलीकडचे, 50-60च्या अलीकडचे, त्या सगळ्यांना पुरुषांनाच टार्गेट करून ओढून मारलं। जी बाई आमच्या शेजारी ज्या नवऱ्याला लपवलं होतं मागे, तिच्या मागे लपवलं, त्याला बाहेर काढून आत घालून त्याला गोळ्या मारल्या। पहिलं तर त्यांनी कल माझ्यावरच घेतली होती, ते चल तू बाहेर निघ असे म्हणले। नंतर आम्हाला म्हटले जाओ मोदी को बताओ। सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं, ज्यांना मारलं ना त्यांना सगळ्यांना सांगितलं। पण दुसरं एक चांगली गोष्ट अशी होती की तिथले सगळे लोकल जे होते ना त्यांनी आम्हाला खूप चांगलं हेल्प केलं। अक्षरशः त्या सगळ्या स्टाफनी, ते जे मिलिटरी आहे त्यांनी पाणी पाजण्यापासून आम्हाला मदत केली। तो ड्रायव्हर त्याला आम्ही विसरू शकत नाही, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जर काही करता आलं तर खरंच करतो। आणि इथे आम्हाला या दादांनी खूप मदत केली, यांच्या थ्रू आम्हाला खूप मदत झाली। आम्ही ऍक्च्युअली तिघं भाऊ आहे, या ह्याच्यात एकत्रच राहतो सगळं। लहान मोहित आहे, मधला मी आणि मोठा आहे। तर आता आमची भाऊ आमचा जो LICचा एजन्सी द्यायला आणि इंटेरियरची काही कामं करायची, अविस फूड्स म्हणून आमचे छोटे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कंपनीचं, त्याचं मार्केटिंग तो बघायचं। असे 2-3 इन्कम त्याला होते सगळे, ती आता मला सडन त्यांची बंद आहे। माझं आता म्हणजे पूर्ण इन्कमच बंद थांबलाच। मुख्यमंत्री फडणवीस जगदाळे कुटुंबाच्या घरी दाखल झालेत। जगदाळे कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलाय, त्यांना धीर दिलाय।